पुणे कार अपघातातल्या अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये ससूनमधल्या 2 डॉक्टरांनी अदलाबदल केल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सॅम्पल दुसऱ्या व्यक्तीचे दिल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। या प्रकरणात पुणे पोलिसांनी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक केली आहे आणि पोलिसांच्या गुन्हे शाखेनं डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक केलेली आहे। जे जुवेनाइल एक्यूज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाइल एक्यूज्डची मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे। हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती। त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये अटक कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे। तर हे ब्लड सॅम्पल्स नेमके कसे बदलले पाहूया आपण ही माहिती। 19 मेला 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाच्या पोषकाचा अपघात झाला। अल्पवयीन तरुणाची ससून रुग्णालयात त्यावेळी वैद्यकीय चाचणी केली गेली। वैद्यकीय चाचणी दरम्यान रक्ताचे नमुने घेतले गेले। मुलाचे ब्लड सॅम्पल श्रीहरी हळनोर यांच्या विभागाने घेतले। दारूचा अंश येऊ शकतो असं लक्षात आल्यानंतर ते बदलण्याचा कट आखण्यात आला। डॉक्टर अजय तावरेंनी रजेवर असताना सुद्धा हे ब्लड सॅम्पल बदलण्यास सांगितले।